हॅलो जय श्रीराम भावांनो, आपण आलेलो आहे कोळे गावात कोळेकर वस्तीहून. आपण आज नवीन मुलाखत मध्ये येणार आहोत भावांनो. आज आपण बैलगाडा शर्यत या मुलाखतीमध्ये आलेलो आहे. RX फकड्या या खोंडाची मुलाखत घेणार आहे. या खोंडाच्या मालकाची मुलाखत घेणार आहे. हा खोंड हा मार्केट जाम करून टाकायला लागला मित्रांनो. RX हा फकड्या हा भागात चर्चा चालू आहे मित्रांनो. बऱ्याच जागे 30-32 मैदान मारलेले आहेत मित्रांनो. पहिला, दुसरा, तिसरा या 3 नंबर मधला नंबर हा फोन सोडतच नाही भावांनो. आणि तुम्हाला सांगतो आज मुलाखत घेणार आहे RX फकड्याच्या बैलगाडी शर्यती प्रवासाबद्दल. आणि सगळ्यांनी आतुरतेने या बैलगाड्या शर्यतीच्या मुलाखतीमध्ये हजर राहावे. बघू शकता या फोटो जिथं मैदान झाले तिथं फोटो काढलेला आहे मित्रांनो. आणि ह्या मुलाखतीमध्ये सगळं संपूर्ण खोंडाचा प्रवास, मालकाचा प्रवास जाणून घेणार आहे मित्रांनो. बघा जवळा घोडागाडी द्वितीय क्रमांक घेतलेला आहे भावांनो. आणि RX वाघाची दहशत कायम असणार मित्रांनो. ढाल बी मिळवलेले आहेत मित्रांनो. ढाला बी बघा. खोंड बघा मित्रांनो. खोंड अतिशय देखणा आहे मित्रांनो. आणि खोंड अतिशय चांगला आहे मित्रांनो. पळ जो खोंड बघून घेऊ शकता मित्रांनो. आता आपण मालकाची मुलाखत घेणार आहे मित्रांनो. सगळ्यांनी आतुर बैलगाडी शर्यतीचा नाद. आम्हाला बैलगाडी शर्यतीचा नाद हा सुरुवातीपासून होताच, पण बैल सांभाळून पळवायचा हा नाद आजपर्यंत आमच्यात कोणीच केला नाही. आम्ही अशी बैलगाडी शर्यत कुठेही असू द्या, देशिंगला असू द्या, नंतर आणि कुठं कर्नाटक भागात एक संभ्याला असू द्या म्हणा, आम्ही आवर्जून गाडी करून असं बघायला जात होतो. पण स्वतः बैल पाळून असं करायचं आमच्या कधीच डोक्यातच नव्हतं आणि कधीच केलं नव्हतं. आणि आता आम्ही सुरुवात केली त्याची. ते पण का, आम्हाला जी हे RX फकड्या हा हे वासरू आहे, हे आम्हाला घेताना आम्हाला थोडंसं बॉडीने वगैरे हलकं होतं, पण त्याचा रंगझोक बघितल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने पळेल अशी जेव्हा आम्हाला आशा वाटली, त्यावेळेस आम्ही जरा त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न करून ट्रेनिंग घ्यायचं काम केलं. आणि हळूहळू तो ट्रेनिंग मध्ये यायला लागला. सुरुवातीला फार अडचणी आल्या. तुम्हाला घेताना कितीला बसली ही कोण? घेताना त्याचं मोल करायचं नाही, त्याची किंमत सांगायची नाही. पण आम्हाला ज्या वेळेस घेतला त्यावेळी त्याची बॉडी हाईट ती ह्या मापाने नव्हती. ज्यावेळी त्याचा सांभाळ केला त्यावेळी त्या पद्धतीने त्याची घडवणूक झाली. बरं, कुठं मैदान झाले? मैदान भरपूर केली. आमचं सुरुवातीचं मैदान आम्ही गुळवंचीला वाघमोडे पट्ट्यावर घेतलं होतं. मग तिथं गाड्या होत्या 5. मग आमचं वासरू सगळ्या गाड्याच्या वासरांपेक्षा लहान दिसत होतं. मग आम्ही काय करायचं काय नाही, सोडूया का नको सोडूया, असू द्या म्हणलं, तालीम वजा म्हणून सोडून टाकलं. सोडल्यानंतर वासरू घोडा गाडी पळवताना सगळ्यात शेवटाला राहिलं. हा, घोडं आमच्या पहिऱ्याचं घोडं हल्लंच नाही. सगळ्यात शेवटाला राहिलं. 4-5 गाड्या निघून गेल्या. आम्ही म्हणलं आता सोडायचं का नाही, तरी पण तालीम व्हावी म्हणून उपाशी ठेवला होता खोंड. तालीम व्हावी म्हणून आम्ही सोडून दिलं. सगळ्यात लास्टला गाडी हलून फिरून गाडी 1 नंबरला लागली. 1 नंबरला लागली डायरेक्ट गाडी. 1 नंबरला लागल्यावर म्हणलं आयला ही वस्तू काहीतरी चांगली चीज आहे. मग आम्ही त्याला अजून परत जास्तीत जास्त कसं लक्ष देता येईल त्या पद्धतीने आम्ही त्याला लक्ष दिल्यानंतर बरीच मैदानं झाली. ह्या वासरानं आमच्या 1, 2, 3 ह्या पानातलं नंबर आमचं हलूच दिलं नाही. अगदी चांगल्या पद्धतीने त्याने पळते पण चांगलं आणि त्याची तशी दुसऱ्या चौसामध्ये रंग सुद्धा त्या पद्धतीने दाखवणार असं वासर आहे. आम्ही त्या वासराबद्दल भरपूर आनंदी. आमच्या कधी आमच्या फॅमिलीमध्ये कोणी वासरं घेऊन नाद केला नव्हता, काय नव्हता. आम्ही पहिल्यांदाच सांगायचो. ते पण आम्हाला वासरू चांगलं लागलं, तो पुढे चांगलं पळेल या हिशोबाने आम्ही तर आमची जास्त कुठे ओळख नव्हती. पण ह्या क्षेत्रात जसं आमचं वासरू पळायला लागलं किंवा पळतंय म्हणा आता, तसे आम्हाला बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर RX फकड्याचे माडकाली म्हणून ह्या नावाने ओळखतात. हा मूळचा खोंड आम्ही मामा भाचीने दोघांनी घेतला. हा खूप दोघांनी घेतलाय. सांभाळायला माझ्याकडे असतो. काय कमी जास्त पडलं तर भाचा बघतो. आणि कमी जास्त वेळेला काय काम पडलं, मी बाहेर असेल तेव्हा भाचा येऊन स्वतः तिथं त्याची मेहनत घ्यायला माझ्या पोरग्याबरोबर
घेतो तुम्ही दोघं. चांगल्या पद्धतीने प्रत्येक मैदानात न्यायला आम्हाला सहकार्य एकमेकांचं असते. परत दोघांच्या विचाराने आम्ही पळवतो. कुठे पळवायचा सुरुवातीला फार अडचणी आल्या. पहिलं कोण सांगायचं, ड्रायव्हर कोण आम्ही नवीन आम्हाला काही माहितीच नव्हतं यातलं. ड्रायव्हर कोण सांगायचं, परत पहिलं कोणाचं सांगायचं, ह्या अडचणी मुळात असतात. हा पुढं हळूहळू जसं आम्ही ह्या क्षेत्रात इन्व्हॉल्व्ह होत गेलो तसं आम्हाला कळलं बाबा ड्रायव्हर कोणत्या पद्धतीचं सांगायचा. घोडं सांगितलं असं तर घोडं कसं सांगावं लागेल, आपल्या बैलाचं पळ किती आहे त्या मापानं घोडं सांगावं लागणार. बरं आपल्या बैलाचा पळ जर जास्त असेल घोडं किंवा खोंड दुसरा पहिल्याचं सांगताना कमीतला सांगितलं तर मग गाडी एकीकडे ओढली जाणार, खोळांब होणार, या गोष्टी होतात. त्या पट्टीतलाच खोंड बघायचा. त्या हिशोबाने आम्ही सगळी यंत्रणा मामा भाषेने दोघांनी मिळवून आम्ही याची यंत्रणा आतापर्यंत आहोत. बरं आता बैलाला मागतेत का नाही? हो बैलाला भरपूर मागणी भरपूर मागणी, पण आमच्या तोंडातून अजून ह्या वासराबद्दल किंमत सांगायची आमची ताकद झाली नाही. आमचा ह्या वासरावर भरपूर प्रेम आहे. हो का, वासरू बघून घ्यावं तुम्ही. बैलाला खुराक काय? बैलाला खुराक रेग्युलर आहे. त्यातल्या काही गोष्टी असतात त्या सांगायच्या पण नसतात. बाकीचं आम्हाला जे जमते त्या पद्धतीने आम्ही त्याची मालिश वगैरे, पळायची तालीम, झोपायची तालीम कशी देतात? सकाळ संध्याकाळ? नाही सकाळ संध्याकाळ नाही, 2 दिवसातून एकदा तालीम 2 दिवसात नाही घोड्यावर. ते पण घोड्यावर न गाडी बांधता त्याला चालवणार नाही. आणि मेहनत आज जर समजा गाडीला झुकला तर 2 दिवस गॅप टाकून 3ऱ्या-4थ्या दिवशी लगेच परत कुळवाला नाही तर नांगराला हाणायचा. 1-2 साऱ्याच्या मापाने ते रान काढायचं. फार शाना कोण म्हणजे दावणीला असा थांबवला की गरीब गाय त्याच्या टांगड्यातनं जरी कोण गेला तर माझा मुलगा जरी सोडबांध करतो. त्याच्या टांगड्यातनं जरी गेलं तरी तो बैल लय शांत आहे मित्रांनो. मात्र असा गाडीला जर झुकला का तुम्ही 2 कासर धरून लावायला लागणार थांबवायला. एवढं त्याचं स्पीड आहे आणि तेवढं त्याला राग गाडीला झुकल्यावर. बरं अजून काय माहिती देत आहे? आणखी काय ह्या हेच रेग्युलर. आता इथून पुढे अजून त्याचा प्रवास कसा होतोय त्या हिशोबाने आणखी एकदा भेटू. नमस्कार.